नमस्कार. जाणीवेच्या गंधकोशी आज आपण काय बघणार आहोत माहिती? थांबा त्याच्या आधी एक जाहिरात सांगते तुम्हाला. साधारण 90च्या शतकामध्ये ती जाहिरात खूप पॉप्युलर झाली होती. भेरी भले मेरी साडी तुम्हारी साडी से सफेद कैसी, मग ते सफेदी की चमकार वगैरे खूप पॉप्युलर झाली होती ही जाहिरात. मला वाटतं त्या जाहिरातदारांनी एक बरोबर भावनिक जी माणसाची आपली वृत्ती आहे ना ती बरोबर पकडली होती. काय तर आपल्याला कायम स्वाभाविकपणे स्वतःची दुसऱ्याशी तुलना करण्याची सवय असते. कंपॅरिझन हा आपल्या प्रत्येकाच्या वृत्तीचा स्वभावाचा एक अविभाज्य भाग आहे. कंपॅरिझन म्हणजे काय? आपल्या स्वतःच्या दिसण्याविषयीची इतरांशी असलेली कंपॅरिझन असेल, किंवा आपल्या काहीतरी इच्छा आहे आणि त्या दुसऱ्या कोणीतरी त्याच्या आयुष्यात पूर्ण झाल्या तर होणारी नकळत कंपॅरिझन. सहजपणे करतो आपण ही गोष्ट. त्याला बरं आहे ना, बरं आहे बाबा, त्यांच्याकडे मजा आहे त्यांची, असे सहजपणे जी काही वाक्यप्रचार आपण वापरतो त्याच्या मागे आड कुठेतरी आपल्याकडे ती नाही आहे आणि ती त्याच्याकडे आहे ही भावना असते. ही भावना कशी निर्माण होते तर नकळतपणे कुठेतरी मी माझी तुलना त्याच्या गोष्टीशी केलेली असते. हल्ली तर काय सोशल मीडियामुळे प्रत्येक गोष्ट आपण सेलिब्रेट करतो, त्याचे फोटो शेअर करतो आणि मग मला असं वाटतं नकळतपणे ही भावना आणखीन वाढीस लागली. ठीक आहे, ही भावना सुद्धा वाईट आहे असं मला म्हणायचंच नाही, कारण ती स्वाभाविक वृत्ती. पण त्याचे परिणाम जर वाईट व्हायला लागले आपल्या आयुष्यावर तर ती हानिकारक आहे. असंही होऊ शकतं की आपल्याला जर समजा दोघांचा व्यवसाय अगदी सेम आहे, सेम प्रॉडक्ट्स आहेत त्यांची, साधारण मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण सेम आहे, असलेला स्टाफ सेम आहे, आणि तरीसुद्धा जर एखादी प्रगती खूप होत असेल आणि एखाद्याचं जर मागे राहत असेल आणि त्यावेळेला तो जो आहे किंवा जो ज्याची प्रगती झालेली नाही त्याने जर स्वतःची तुलना, स्वतःच्या बिझनेसची तुलना दुसऱ्या त्या बिझनेसवाल्याशी केली आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे हा हे करतोय त्याच्यामुळे त्याला एवढं यश मिळतं आहे आणि मी हे करत नाही आणि मला ते केलं पाहिजे, तर ही तुलना, ही जी काही कंपॅरिझन आहे ही तुम्हाला पुढे नेते की नक्की कशी प्रगती करायची ह्याची जाणीव तुम्हाला करून देते. कितीतरी अशा गोष्टी की मग हे त्यांनी कसं केलं असेल, हे यश त्यांनी कसं केलं असेल, कसे त्यांनी व्ह्यूज वाढवले असतील, असे आपल्याला अनेक रील्स येतात की तुमचे यूट्यूबचे व्ह्यूज हे. मग आपणही कुठेतरी स्वतःच्या बाबतीत पण मी कंपॅरिझन करते की अरे हा हे सांगतोय हे मी करते का, पण ह्याने काय होतं आहे, माझं नॉलेज वाढतं आहे, मी आणखीन जे करत नाही ते आणखीन चांगलं नॉलेज चांगल्या प्रकारे ते वापरते आणि मी माझी प्रगती करते. अर्थातच जर ही प्रगती होणार असेल, तुमच्या आयुष्यात आनंद येणार असेल, समृद्धी येणार असेल, तर ती कंपॅरिझन येस चांगलीच, हितकारकच आहे, तुमच्याकरता खूप चांगली आहे. पण आज आपण बघणार आहोत ती कंपॅरिझन अशी की जिच्यामुळे आपल्या मनावर प्रचंड ओरखडे उमटतात. अनेक केसेस गेल्या 9 वर्षामध्ये माझ्याकडे आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक वेळेला कंपॅरिझनमुळे कॉन्फिडन्सवर झालेला परिणाम अनेकांच्या बाबतीत मी बघितला आहे. कधी कधी 2 भावंड असतात घरामध्ये. एक हल्लीच आलेली एक केस आहे. ती जी मोठी मुलगी आहे तिची अकॅडमिक प्रगती चांगली, तिचं करिअर चांगलं, ती दिसायला पण बऱ्यापैकी उजवी होती. सहजपणे पालक म्हणतात, सहजपणे म्हणत असतील, मुद्दामून म्हणत असतील, किंवा त्या छोट्या बहिणीने प्रेरणा घ्यायचं म्हणून तिला म्हणत असतील, पण तिला ते सांगत असायचे ती बघ कशी प्रगती करते, तिचं बघ कसं होत आहे.
हे करण्यात बोलत ऐकत ती मोठी झालेली आहे. आणि हे करता करता काय झालं, तिने स्वतःला कमी समजायला सुरुवात केली की हो, तिचं सगळं चांगलं आहे, ती दिसायला चांगली, मी नाही, तिला अभ्यास जमतो, मला जमत नाही. आणि मग असं करत 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 तिचं इतकं खच्चीकरण झालेलं आहे की साधं स्वतःविषयी 4 वाक्य मी तिला सांगितलं, तू माझ्याशी बोल, माझ्याशी संवाद साध, तो तिला जमलेला नाही. कायम तिचे आई वडील आणि माझं कॉन्व्हर्सेशन, आमचं संभाषण चालू असताना ती कायम खाली बघत होती. आई वडील सगळं समजावून सांगत असताना तिला ते आणखीन पुन्हा पुन्हा असं जाणवत होतं की अरे हो, माझ्या मोठ्या मुलीचं सगळं व्यवस्थित आहे, पण हिचंच नीट नाही आहे ना. किती स्वाभाविक गोष्ट होते ही आपल्या आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात कुणा ना कोणाच्या बाबतीत होते सुद्धा. पण त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व एकदम जर डाऊन होणार असेल तर मात्र त्याच्यावर काम करण्याची गरज आहे. कधी कधी 2 मैत्रिणींचं, खूप घट्ट मैत्रिणी असतात, दोघींचं लग्न होतं आणि मग एकीची परिस्थिती आणि एकीचा संसार आणि दुसरीची परिस्थिती आणि दुसरीचा संसार, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होतो. ठीक आहे, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत. पण मग एकमेकांशी बोलताना, एकमेकांच्या भेटीतनं जर त्याच्यातनं जिच्याकडे कमी आहे ती व्यक्ती एक तर स्वतःला कमी लेखायला लागते, नाही तर जिच्याकडे आहे तिची जेलसी, मत्सर, असूया या भावनेचा या सगळ्यातनं जन्म होतो. आणि अर्थातच या सगळ्या ज्या काय भावनिक ऊर्जा आहे ह्याच्यातनं निर्माण होणारी ती आपली प्रगती करतच नाही, हे नक्कीच. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. 2 मित्र असतील, 2 कुटुंब असतील, ह्याच्यामध्ये ही कंपॅरिझन होते. एक मोठा मुलगा होता, माझ्याकडे एक केस अशी होती की तो मुलगा होता आणि त्याचं असं व्हायचं की तो अभ्यास वगैरे सगळं करायचा आणि परीक्षेला गेल्यानंतर तो ब्लँक, त्याला काहीच आठवायचं नाही. बरं, मुलगा 10वीतला होता, म्हणजे असं काही अगदी 3री-4थीतला मुलगा होता वगैरे अशातला भाग नाही. तर हे काय कारण असावं, तो अभ्यास करतो, तो सिन्सिअर आहे, तो अभ्यास करत नाही असंही नाही, त्याच्या लक्षात राहत नाही असंही नाही आहे, मग नक्की काय प्रॉब्लेम आहे. असा शोध घेता घेता टॅरो कार्ड्सवरनं जेव्हा मी बघितलं तेव्हा त्या लक्षात आलं की कुठेतरी त्याच्या मनात प्रचंड इनसिक्युरिटीची भावना आहे. आणि ती परीक्षेच्या वेळेला, मी जेव्हा आता मला काहीतरी एक्सप्रेस करायचं आहे, मला बोलायचं आहे, मला लिहून काढायचं आहे, माझं ज्ञान मला मांडायचं आहे, ही जेव्हा काही घटना घडणार आहे तेव्हा ती ट्रिगर होते, ती वर येते. तर कशामुळे, तर शोध घेता घेता असं लक्षात आलं की त्याची बहीण होती, त्याला जवळजवळ एक त्यांच्यामध्ये बरंच अंतर होतं आणि एक मला वाटतं 8-9 वर्षाचं अंतर होतं आणि त्याच्यानंतर त्याला बहीण झाली होती. आणि अर्थातच तो बऱ्यापैकी मोठा होता, मग आत्तापर्यंत त्याला सवय असेल करायची सगळ्यांनी माझ्याकडे बघायची, लक्ष द्यायची. आणि मग बहीण झाल्यावर पॅरेंट्स म्हणजे आईवडिलांचं अटेन्शन ॲटोमॅटिक त्या मुलीकडे गेलं असेल आणि त्याच्यातून त्याला इन्सिक्युअर वाटायला लागलं की नाव मला ह्या दोघांना मी नको आहे, असा त्याने ग्रह केला. आता हा ज्याचा त्याचा स्वभाव, ज्याची त्याची प्रवृत्ती आणि ज्याची त्याची विचार करायची पद्धत, त्याने आजूबाजूला ही जी काय त्याच्या आयुष्यात घडलेली घटना आहे ती त्याने अशा इमोशन, अशा भावनेच्या स्वरूपात स्टोअर केल्यामुळे आणि ती त्याच्याकडनं अजिबात व्यक्त झाली नाही आई वडिलांकडे किंवा कोणाशीच. त्यामुळे ती भावना, त्याच्यामुळे निर्माण झाली इन्सिक्युरिटीची भावना आज साठत 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 गेली. आणि जेव्हा खूप प्रमाणात बरेच काळ ती साठल्यानंतर जेव्हा परीक्षेमध्ये ब्लँक होण्याचं त्याचं जेव्हा असं कळलं की अरे हा ब्लँक होतो आणि त्याचा शोध घेतला, मग मी तेव्हा त्याच्या आईला विचारलं की मला असं असं जाणवतं आहे, तर त्याचे आणि बहिणीचे संबंध कसे आहेत. तर त्यांनी मला सांगितलं की नाही, तो बाकी सगळ्यांशी बाहेर इतका प्रेमाने वागतो पण बहिणीला तो म्हणजे पाण्यात बघतो. मग मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की मी जी ही काही शोध घेतलेला आहे की ही त्याची भावना आहे की ती हील केल्यानंतर की त्याला वाटायला पाहिजे की नाही, ही आल्यामुळे मी इन्सिक्युअर नाही आहे, तर मला आणखीन एक कोणतरी प्रेम करणारं मिळालं आहे, अशा पद्धतीने ते त्याने बघायला हवं होतं. त्याच्याऐवजी त्यांनी जी इन्सिक्युरिटी त्याच्या मनामध्ये निर्माण केली
त्याच्यामुळे हे जे काही होत आहे त्याच्यात हा मी काढलेला निष्कर्ष अगदी बरोबर आहे. अशा अनेक गोष्टी नकळतपणे ह्या घडतच असतात. आपण त्याच्यावर भावनिक प्रतिक्रिया देतच असतो आणि आपल्या ते लक्षातच येत नाही की अरे ही कुठली तरी भावनिक ऊर्जा जी इतके वर्ष साठलेली आहे त्याचे हे दृश्य परिणाम आहेत. आणि मग जेव्हा आपण शोध घेतो तेव्हा कळतं आणि मग तेव्हा आपण त्याच्यावर काम जेव्हा करतो तेव्हा आपल्याला लगेचच बाह्य जगतामध्ये त्याचे रिझल्ट दिसायला लागतात. कारण जसं तुमच्या आत त्याचं प्रतिबिंब तुमच्या बाहेरच्या जगावर आहे. त्यामुळे आतमधल्या या ज्या काही भावनिक प्रतिक्रिया भूतकाळापासून मधल्या घडलेल्या अनेक गोष्टींमधनं ज्या काही निर्माण झालेल्या आहेत त्या भावनिक ऊर्जेचं ज्ञान करून घेणं, त्याच्याविषयी जागरूक होणं, आपल्या प्रत्येक वागणुकीचा, आपल्या पाल्याच्या, आपल्या आजूबाजूला रिलेशनशिपमध्ये जर कोणाचे ताण असेल, तणाव असेल, कुठल्याही बाबतीमध्ये त्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची खूप गरज आहे. हेच मला तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यातनं सांगायचं आहे. आणि शेवटी नेहमीप्रमाणेच की कंपॅरिझन ही चांगल्या प्रकारे वापरायची का कशी हे शेवटी आपल्यावरती. पण अर्थात जर मला त्याची जाणीव असेल तर मी नको असलेली ती कंपॅरिझनमुळे निर्माण झालेल्या नको असलेल्या भावनिक ऊर्जा मी काढून टाकू शकते. त्यामुळे कुठलीही समस्या आणि काही असेल तरी स्वतःच्या भावनांवरती लक्ष द्यायला अजिबात विसरू नका. जागरूक राहा, सतर्क राहा स्वतःच्या होणाऱ्या भावनिक प्रतिक्रियेबाबत. धन्यवाद.